बातमीपत्राची सुरुवात एका अत्यंत ब्रेकिंग महत्त्वाच्या बातमीने करतोय। आंदोलक विद्यार्थी शिष्टमंडळाची सरकार सोबत बैठक होतीये। दिल्लीमध्ये जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होतीये। शिष्टमंडळानं मागण्यांचं निवेदन सरकारला दिलेलं आहे। अखेर सरकारनं आंदोलक विद्यार्थी शिष्टमंडळांसोबत चर्चा सुरू केलेली आहे। बैठक सध्या सुरू झालेली आहे आणि यात दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंग हे आहेत, त्यांच्यासोबत ही चर्चा होताना पाहायला मिळते। काही वेळापूर्वी आपण फोटोही पाहिला होता जेव्हा शिष्टमंडळांनी मागण्याचं निवेदन जे आहे ते सरकारला दिलेलं होतं। तर आता सध्या ही दृश्य आपण या बैठकीच्या आतली पाहतोय। या चौघांमध्ये जेव्हा बैठक सुरू झालेली आहे तेव्हाची ही दृश्य आहेत। आंदोलक विद्यार्थी आपल्याला दिसतायत आणि समोर बसलेत ते जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंग आणि यांच्यासोबत त्यांच्या काय मागण्या आहेत त्या सविस्तरपणे सांगितल्या जात आहेत। काय नेमकं त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यावर काय त्यांची तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकार करते यावरती चर्चा सुरू आहे। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याकडे आले आहेत बैठकीचे, चर्चेचे। आता काय अपडेट समोर आलेले आहेत, कोण काय म्हणालेलं आहे? जसं आता नुकतीच बैठक संपल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि या बैठकीमधून अद्याप ही बैठक सकारात्मक झाली का हे मात्र कळलेलं नाहीये। परंतु प्रसारमाध्यमांशी या बैठकीच्या संदर्भामधला वृत्तांत जो आहे तो लवकरच सांगितला जाईल असा मेसेज जो आहे तो देण्यात आलेला आहे। परंतु या बैठकीमध्ये जे महत्वाचे मुद्दे होते जे की लास्ट टाइम पण मांडण्यात आले होते की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना 1 कोटींचं भरपाई द्यावी, त्याशिवाय याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्याशिवाय लवकरात लवकर शिक्षेची तरतूद करावी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये त्यावर या बैठकीमध्ये काय चर्चा झाली का? कारण हा एकच मुद्दा आहे की ज्यावर सरकार ऐकण्यासाठी तयार नाही आणि राजीनामाच्या ऐवजी दुसरे जे मुद्दे आहेत ते त्याच्यावर चर्चा केली जाऊ शकते असं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे सरकारकडून। आणि त्या संदर्भातचं जे निवेदन होतं त्यांचं जनता पार्टीकडून ते सुद्धा देण्यात आलेले आहे आणि निवेदनामध्ये मुद्दे मांडण्यात आले आहेत की कोणकोणत्या मुद्द्यावर सहमती हे असायला पाहिजे किंवा सरकारकडून ठोस आश्वासन असलं पाहिजे। जिथे नड्डा यांनी चर्चा केलेली आहे, मात्र आता त्यावर तोडगा निघाले का हे थोड्याच वेळात कळेल। अर्थातच रामराजे, आपल्याकडनं अपडेट्स त्याचे घेत राहू। नेमकं ही चर्चा सकारात्मक झालेली आहे की नेमकं काय झालंय याचे अपडेट्स तुर्तास तरी आपल्याकडे नाहीयेत, मात्र काही वेळात ते येतील आणि ते आपल्याला सांगूच।